3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत घाटकोपर पोलीस वसाहत बिल्डिंग क्रमांक 3 आणि 4 येथील रहिवाशांना भेटायला। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे साडेमाडे 3। साडेमाडे 3 खेळामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा वाटतो टोकन्स, आणि याच टोकन्स मधून आपण निवडतो 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळतात आपला गेम शो साडेमाडे 3। चला तर मग टोकन्स वाटूयात। आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडला आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक, आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं छोटा बालाजी आमचा बोलवलेला आहे। कौस्तुभ डोळे मिटायचे आणि यातले मला 3 टोकन्स काढून द्यायचे पटकन। 1 2 3। कौस्तुभनी माझ्याकडे 3 टोकन दिले। बघूया कोण आहे ते पहिले 3 भाग्यवान स्पर्धक, आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक 57। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक 62 म्हणजे 62, आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक 68 68। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहे आपला पहिला राऊंड अंदाज किती। आपल्या अंदाज किती या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर या स्पर्धकांची थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी महेश सुरेश खांडेकर। काय करतोस तू महेश? सध्या मी IT फील्ड मध्ये कामाला आहे। आणि घरामध्ये पोलीस पार्श्वभूमी असलेलं कोण आहे? माझे वडील आहेत। वडील? मग तू नाही गेलास पोलीस भरतीमध्ये? नाही, मला इंटरेस्ट नाही आहे। का बरं? सध्याच्या पोलिसांची जी कंडिशन बघता मी वेगळं फील्ड चॉईस केलेलं आहे। चॉईस केलं, फॅमिलीला फार कमी वेळ देता येतो म्हणून? हा, तो पण एक रिझन आहे त्याच्याच मधला। हा, पण मग IT मध्ये चोखंदळपणा खूप असतो रे, म्हणजे बाहेर फिरणं वगैरे। तुला फिरायला कुठे आवडतं? असेल, कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे मी सांगू शकत नाही की एक्झॅक्टली काय परफेक्ट काय असेल ते मी सांगू शकत नाही। बर, पण मग तुमच्या सगळ्या मित्रांचं किंवा मैत्रिणींबरोबर फिरण्याचं आवडतं ठिकाण कुठलं? सध्या तरी मला फ्रँकली स्पीकिंग की मला अजून वेळ मिळालेला नाहीये बाहेर जायला। हा, बाहेर जायला वेळ मिळालेला नाही, पण जाईन तर मग सध्या तरी भारतातलंच कुठलं तरी एक क्षेत्र मी निवडेल जे थंड हवेचे असेल, मग ते कुठलंही असेल। पण मुंबई नको? नाही, आता सध्या मुंबईत भरपूर बॉम्ब ब्लास्ट पण होत आहेत, त्यामुळे सध्या तरी पळायचा विचार मी करतोय। बर, म्हणजे मुंबई सोडून तुला जायचंय? हा, मुंबई सोडून मला जायचं। मला एक सांग, आवडतं पेय कुठलं तुझं? मला जास्त कॉफी आवडते। मग कॉफी प्यायला एकटाच जातोस? नाही, फ्रेंड सर्कल असतात माझ्याबरोबर, पण मोस्टली मेल फ्रेंड सर्कल असतात। बर, म्हणजे मी तर विचारलंच नाहीये की तुझ्या बरोबर मैत्रिणी असतात का, त्यानंच आपलं अगोदर क्लिअर करून टाकलं की मी मुलांबरोबरच जातो कॉफी प्यायला। नाही, क्लिअर केलेलं बरं असं, नाही तर परत एक आणखीन एक प्रश्न उद्भवतो। हो हो, आणि मग सगळंच कॉफी पान वगैरे सगळं सुरू होतं। पुढे पुढच्या स्पर्धकाकडे। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव कोमल शिंदे। घरामध्ये कोण पोलीस दलामध्ये कार्यरत आहे? माझे पप्पा पोलीस मध्ये आहेत। बर, मग ते रोज घरी येताना उशीर होत असेल, कधी कधी कंटाळलेले असतात, मग त्यावेळेस ते चिडचिड करतात घरात? नाही, अजिबात नाही। अजिबात नाही करत? पण समजा एखाद्या दिवशी ते चिडले आणि तुझ्यावरच राग काढायचा झाला तर मग तू काय करतेस? असं अजून तरी झालेलंच नाहीये। हा, मीच उलट काढते त्यांच्यावरती। का? काय कारण काय असतं? नाही, असं कधीच नाही झालं, त्यांनी माझ्यावरती राग केला असं कधीच नाही झालं। पण मग कधी आई बरोबर? हा, आई बरोबर असते। मग त्यावेळेस तुझी काय भूमिका असते? माझी जास्त मोठी असते। काय करतेस तू? चिडते। कुणावर? मम्मीवरती। का बाबांवर नाही चिडत? नाही, का बरं? कधी वेळच आली ना त्यांच्यावरती चिडायची। बरं, मग घरामधली सगळी कामं तुला जमतात? नाही। नाही? जाहीर कबूल केल्या नाही जमत? मला सांग, बाबांना कधीतरी चहा पाहिजे असेल आणि आई नसेलच तर मग? चहा करते ना। चहा येतो? चांगला येतो करता? चहाचे प्रकार सांग 2। हॉट आणि कोल्ड। म्हणजे गरम चहा आणि थंड चहा? म्हणजे बाबांनी हिच्या लवकर चहा पिला तर तो गरम चहा, आणि उशिरा पिला तर थंड चहा, असं तुम्ही समजून घ्या। कॉलेजला कुठे जातेस? विवेकानंद कॉलेजला होती, इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, आता सध्या ट्रेनिंगला। मग कॉलेजमध्ये किंवा जिथं ट्रेनिंग आहे तिथं चहा प्यायचा अड्डा कोणता? चहाच पित नाही। चहाच पित नाही? ही चहाच पित नाही, त्यामुळे विषय संपलेला आहे। बघूयात पुढच्या स्पर्धकाला विचारून। नमस्कार, आपलं नाव? लोहाटे। नावट्याजी, घरी कोण कोण असतं? सून असते, मुलगा असतो, 2 नातू असतात। पोलीस दलामध्ये कोण कार्यरत आहे? मुलगा माझा। मग ते पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत याचा तुम्हाला खूप अभिमान असेल ना? नक्कीच। मला सांगा, आता घरामध्ये ते दमून भागून येतात त्यावेळेस तुमची भूमिका काय असते? चांगली असते, मजा असते। मग सुनबाई मदत करतात? हो। सगळं व्यवस्थित करतात? हो।
आता मला सांगा, तुम्ही गावाकडे होतात आणि गावाकडून आता इकडे मुंबईमध्ये आलेलात. हा. गाव आणि मुंबई हा किती फरक? दोन्ही मी चांगलं आहे मला. पण दोन्हीकडे चांगलं वाटतं तुम्हाला, करमतं? हो, नातवांबद्दल थोडंसं सांगा. चांगले दोन्ही नातू माझे. त्रास देतात नाही, कधी कधी? कधी कधी. कधी कधी देतात. पण तुम्हाला असं वाटतं की गावाकडे जावं, नातवांनी पण थोडं गावाकडे जावं? हा, वाटतं. मग यात्रेला वगैरे जाता? हो, जातो. पण काय मजा असते हो यात्रेला तिकडे? गाडो बैल असतात, हा, बस दुसरं काय नाही. सगळेजण नातेवाईक पण येत असतील. हा, सगळे येतात. मग या सगळ्यांमध्ये रमायला जास्त आवडतं का इकडे मुंबईमध्ये रमायला? इकडे आवडतं, गावाला आवडतं. हा. मग आता मला सांगा की त्या काळामध्ये चहा आणि या काळामधला चहा यामध्ये फरक आहे का तुम्हाला वाटतं? हा, फरक आहे. काय फरक आहे? इथं चांगला आहे, गावाला एवढा खास नसता. गुळाचा चहा, गुळाचा चहा असतो आणि इकडे साखर. इकडे साखरेचा चहा. कुणाची चव जास्त चांगली आहे, गुळाच्या चहाची का साखरेच्या चहाची? गुळाच्या चहाची. गुळाच्या चहाची. लक्षात ठेवा, गावाकडच्या गुळाच्या चहाची चव ही एकदम अप्रतिम असते, कारण का तो चहा मी पण पिलेलो आहे गावामध्ये. असू देत, आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या राऊंडकडे, म्हणजे अंदाजे किती राऊंडकडे. या राऊंड मध्ये आम्ही तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहोत. त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर ती किंमत बरोबर तेवढी किंवा त्याच्या जवळ जाणारी असेल तर ती वस्तू आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण आजमावणार आहोत नशिबाचे फासे. चला तर पाहूयात कोणाला किती नशिबाचे फासे मिळतात. महेशला मिळाले 2 अंक. बघूया कोमलला किती मिळतात. कोमललाही मिळाले 2 अंक. नोहाटे आजी, तुम्ही फासा टाका. नोहाटे आजींना मिळाले 5 अंक. कोमल आणि महेश मध्ये टाय झालाय, त्यामुळे ते पुन्हा एकदा नशिबाचे फासे टाकतील. महेशला मिळाले 3 अंक आणि कोमलला मिळाले 6 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल कोमल, त्यानंतर नोहाटे आजी आणि सर्वात शेवटी बोली लावेल महेश. पण त्यासाठी जाणून घेऊयात आजचं प्रॉडक्ट काय ते. आजचं प्रॉडक्ट आहे कब्बशी सेट आणि या कब्बशी सेटची पहिल्यांदा बोली लावते कोमल. 950. 950. तुम्हाला काय वाटतंय? 800. 500. पाठीमागे 750. तुला काय वाटतंय? 950. 950. ठाम आहेस या मतावर? फिक्स करायची ही किंमत? चला तर मग फिक्स करूया. नोहाटे आजी, तुमचा अंदाज सांगा. 800. 800. नक्की? तुम्हाला वाटतंय 800 रुपयाची असेल ही? बाकीच्यांना काय वाटतंय? 200. 599. 700. 750. तुम्हाला वाटतंय कमी असेल किंमत? बदलायची किंमत का ठाम आहे तुम्ही त्या मतावर? ठाम आहे 800 रुपये. चला तर मग ही किंमत लिहून टाकू. महेश, तुझा अंदाज सांग. 699. 699. नक्की? काय वाटतंय? 700. 650. तुझा अंदाज सांग. 699. फायनल? वाटतंय ती किंमत असेल? हो नक्की? फिक्स करायची? हो नक्की. चल मग फिक्स करू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कब्बशी सेटची किंमत सांगितलेली आहे. कोमलनी सांगितलेली किंमत आहे 950 रुपये. नोहाटे आजींनी सांगितलेली किंमत आहे 800 रुपये. तर महेशनी सांगितलेली किंमत आहे 699 रुपये. चला पाहूयात या कब्बशी सेटची खरी किंमत किती येते. आणि या कब्बशी सेटची किंमत आहे 795 रुपये. याचाच अर्थ अंदाजे किती या पहिल्या राऊंडच्या विजेत्या ठरल्यात नोहाटे आजी. त्यांनी सांगितलेली किंमत होती 800 रुपये. अभिनंदन आजी, अभिनंदन. आपल्या अंदाजे किती या राऊंडच्या विजेत्या ठरल्यात नोहाटे आजी. याच्यानंतर आपण वळणार आहे आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, म्हणजे सुपरमार्केट राऊंडकडे.